असल्याने तिथे रस्ते विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे। सीमा भाग असल्याने तिथे रस्ते करणे कमी अनेक अडचणी येत असतात, त्यावर शासनाने विशेष लक्ष देऊन त्यांची उपाययोजना करावी विनंती कळकळीची करत आहेत। अध्यक्ष महोदय, चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील दुणगे, माणगाव, हेरे, चंदगड, हल्लारवाडी, बंडुरा व गडहिंग्लज तालुक्यातील निलजी, जरळी व आजरा तालुक्यातील सरोळी, आयनापूर, हारूर व गजरगाव तसेच नेसरी, डोनेवाडी व इनाम, सावडे व कानडी हा 50 वर्षापासून पुराचे प्रबलित असलेले प्रश्न आपण सोडवणं खूप गरजेचे आहेत आणि वरील पुलाचे बांधकाम आपण अत्यंत थोडंसं एक विशेष बाब म्हणून प्राधान्य देऊन करणं खूप गरजेचं आहे। आणि आमचा हा तालुका 288 मतदारसंघ होता, आता 271 मला बोलू द्या अध्यक्ष महोदय, खूप विनंती करतोय। चंदगड तालुक्यातील पारगड जाणारा रस्ता करणं गरजेचं असल्याने हा रस्ता पुढे सिंधुदुर्ग मार्गे गोवा राज्यात जात असल्याने यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात असते। हा रस्ता झाल्याने ती नागरिकांना दळणवळण करणे शक्य होईल, तसेच गडाकडे जाण्यासाठी वाहतूक सुरळीत होईल व पर्यटनाला चालना मिळेल विनंती करतो अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, चंदगड तालुक्यातील 16 धनगरवाड्या असून या धनगरवाड्यांना जोडणारे रस्ते नाहीत, हे करणे गरजेचे आहे। पक्के रस्ते नसल्याने आजही धनगरवाड्यातील नागरिकांना रुग्णांना 5 ते 7 किलोमीटर पायपीट करावी लागते। अशा परिस्थितीत रुग्ण जगेल की शाश्वती नसते, एवढी बिकट अवस्था या भागात आहे। या बाबीकडे सरकारने गांभीर्य लक्ष दिले पाहिजेत आणि पक्के रस्ते केले पाहिजेत, जेणेकरून लोक मुख्य प्रवाहात येतील, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकतील, इतर भागातील दळणवळण होऊ शकतील, स्वतः होऊ शकतील। अध्यक्ष महोदय, आजपर्यंत MBBS एक डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय, आमची अवस्था जरा ऐकून घ्या अध्यक्ष महोदय। आज MBBS चंदगड एक डॉक्टर नाही अध्यक्ष महोदय आणि सीमा भाग असल्या कारणाने हमेशा दुर्लक्ष झालंय। तर आपल्याला ही कळकळीची विनंती आहे। आज आमचे आदरणीय अजित पवार साहेब आहेत, आदरणीय आमचे मुश्रीफ साहेब आहेत, त्यांना सर्व चंदगड भागातली बऱ्यापैकी माहिती आहेत आणि मी त्यांच्यासमोर मांडतोय अध्यक्ष महोदय। 2 शब्द मला बोलायचे एक संधी द्या अध्यक्ष महोदय। माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातील कोलीगाव हे कोलीगाव कर्नाटक सीमेलगत आहेत। या गावातून चंदगड तालुका अंतर 60 किलोमीटर आहे। ह्या गावाला जोडणारा रस्ता 70 वर्षापासून प्रबलित हा झालेला नाहीये। अशा अवस्थेत रुग्णांना वेळेवर उपचारासाठी दाखल करता येत नाही, ही गंभीर बाब आहे। हा रस्ता होणं आवश्यक आहे आणि या गावाचा संपर्क पावसामध्ये बिलकुल होत नाही आणि नागरिकांचे जिवंत उदाहरण देतो की अशा अवस्थेमध्ये नागरिक मरत आहेत। आपण याची गांभीर्याने घ्या। 70 किलो म्हणजे 60 किलोमीटर चंदगड आणि कोळी रस्ता आहे आणि तिथं अजून रस्ते नाही आहेत आणि खूप गंभीर बाब घ्या सर। अजून खूप मांडायचं होतं की आम्हाला देत नाही। तसंच पूर भाग सर एक अध्यक्ष महोदय राहिलं होतं मागच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माझ्या विनंतीला बांधून 14 लोक चौथ्या माळ्यावरून वाचवली होती। एवढं पूर परिस्थिती दरवर्षी असतो। हा कोवाडचा पूल खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे, बडगावचा पूल नवीन बांधणं गरजेचं आहे आणि चंदगड हा कधीही कायमस्वरूपी पुराणी वेढलेला पाऊस आहे, अतिशय प्रचंड पाऊस आहे आणि वेळ करतो। आणि मला अजून अध्यक्ष महोदय, मी डिसेंबर 2024च्या पुरवणी मागण्यावर चर्चा करण्यासाठी उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभाग, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिक्रम विभाग तसेच कृषी विभागावर चर्चा करण्यासाठी उभा आहे व माझे मत मांडण्याकरता उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 95, पुष्ट क्रमांक 65, बाब क्रमांक 156 व 57, पुष्ट क्रमांक 111 व पुष्ट क्रमांक 31 यावर मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी ज्या जिल्ह्यामधून येतो तो जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जगाच्या पाठीवर सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। माननीय अध्यक्ष महोदय, यवतमाळ जिल्हा हा विस्ताराने फार मोठा आहे। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठल्याच प्रकारचा उद्योगधंदा